अनेक डायटिशियननी सांगितलं की भात सोडून द्या किंवा मला सांगितलं चहा सोडून द्या की मी डायटिशियन बदलते पण डाएट नाही बदलत. एक्झॅक्टली. आज त्या मैत्रिणीची तुला जाहीर माफी मागायची असेल तर हो हो महाराष्ट्रात बेस्ट बिर्याणी कुठे मिळते अकॉर्डिंग टू? माझ्या घरी. आणि हे माझ्या फ्रेंड्सना कदाचित अनॉइंग वाटू शकतं पण तशीच खातात नळी. अदरवाईज कशी खाता म्हणजे तुम्हाला थोडी कोणी खलबत्ता आणून देणार इथे फोडा वगैरे असं काय? ते नाही त्या ऍक्सेंट मध्ये सांगलं ज्याच्यामध्ये तू कोरबीवशी बोलते. अरे हा अरे असं नाहीच करत. म्हणजे माझं फेवरेट तिरामिसू आहे त्यामुळे मी तिरामिसू टाकतो. हा आई शपथ आज पहिल्यांदा फूड कुटुंबाच्या एपिसोडला असं झालंय ना की मी एक्सायटेड आणि नर्वस दोन्ही आहे. हाय सगळ्या फूडीजना नमस्कार. माझं नाव अधीश आहे. फूड कुटुंब हे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं असं एक यूट्यूब चॅनल आहे जिथं आपण फूड तर सेलिब्रेट करतोच पण त्याच्या मागच्या ज्या स्टोरीज आहेत त्या देखील सेलिब्रेट करत असतो. आणि आज फूड कुटुंब एक महत्त्वाचं पाऊल उचलतोय. आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करतोय त्याच्यासाठी मी प्रचंड एक्सायटेड आहे. आणि या सेगमेंटचं नाव आहे अ फूड डेट विथ सेलेब. येस, फूड डेट आपण करणार आहोत वेगवेगळ्या सेलेब्स बरोबर. त्याचा आज पहिला भाग आहे. आणि आता तुमचा दुसरा प्रश्न की एक्साइटिंग पोर्शन कळला की तू काय एक्सायटेड आहेस, नर्वस काय आहेस? कारण आज माझ्या ज्या पहिल्या दोन जे सेलिब्रिटी गेस्ट आहेत ना या फक्त सेलिब्रिटी नाही येतो तर माझी आत्तापर्यंत ही जी जर्नी आहे की मी कॉस्ट अकाउंटंट होतो, मग मी एक फायनान्सचा जॉब करायचो, त्याच्यानंतर मी रेडिओ जॉकी झालो, रेडिओ जॉकीकडून मी आता यूट्यूबवर झालो आहे. ही जी माझी सगळी जी प्रोसेस आहे ना ह्या सगळ्या प्रोसेसला जवळून बघणाऱ्या या दोन व्यक्ती आहेत की ज्या मला तर खूप जवळच्या आहेतच पण तमाम महाराष्ट्राला देखील खूप जवळच्या आहेत. सो स्वागत करूयात आपल्या पहिल्या गेस्टचं जिच्याबरोबर आपण ही फूड डेट विथ सेलेब करणार आहोत. आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, निर्माती आणि जिथे आता आपण बसलेलो आहोत म्हणजे एम टू एम हे जे सलॉन आहे त्याची को फाउंडर तेजस्विनी पंडित. आणि आपली दुसरी गेस्ट आहे ती म्हणजे एक सेलिब्रिटी इंटिरियर डिझायनर, फिल्म प्रोड्युसर, ॲक्ट्रेस आणि ज्या सलॉनमध्ये आता आपण बसलेलो आहोत ते म्हणजे एम टू एम याची को फाउंडर पूनम शेंडे. ट्रस्ट मी या दोघी जणी माझ्या अतिशय जवळच्या मैत्रिणी आहेत आणि आज मी त्यांच्या सॅलॉनमध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारतोय. ही माझ्यासाठी खूप खरंच प्राऊड मोमेंट आहे. सो हे सॅलॉन काय आहे काय नाही आहे चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. फूड कुटुंबाच्या फूड डेट विथ सेलेबच्या पहिल्या भागांमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुमच्या दोघींचं आपल्या कॅमेरावरच्या गप्पांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे. हे पहिल्यांदा घडतंय की ह्या दोघींना घेऊन मी असं कॅमेरावरती गप्पा मारतोय. एरवी आमचा टाइमपास मस्ती सगळं चालू असतं. सो आम्ही आलो मगाशी सॅलॉन बघितलेलं आहे, मगाचपासून आम्ही इथेच बसून गप्पा मारतोय. सो पहिल्यांदा त्याची एक टूर घेऊयात आपण. Swinging through the golden hour, oh so sweet. Velvet rhythm on the avenue, feel the beat. Ooh yeah, a wink in the warm night air can be discreet. Brass steps on Bourbon Street. Tap your feet, dance me into the spotlight. Twist of midnight jazz under the moon. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दोघींना विचारायचं आहे की दोन मराठी प्रोड्युसर्स, दोन मराठी अभिनेत्री, दोन मराठी उद्योजिका, तुम्हाला सॅलॉन्स किंवा स्पा यासारखा बिझनेसमध्ये व्हेंचर करावं असं का वाटलं? असं प्लॅन करून आम्ही काही केलं नाही. बेसिकली मी इंटिरियर डिझायनर आहे. सो माझं हा प्रोजेक्ट म्हणून मी आधी याच्यावर काम करत होते. सो माझं इंटिरियरचं काम चालू होतं. सो जो आमचा पार्टनर आहे अनूप, सो त्याला आम्ही ओव्हरऑल बोलताना असं लक्षात आलं की ह्या बिझनेसमध्ये आहे ऑपॉर्च्युनिटीज तर आहे पण त्यात एंटर व्हावं असं काही प्लॅनिंग नव्हतं आमचं. मी आणि तेजू खूप जुन्या मैत्रिणी आहोत. ती आली होती मिल्सला. सो आम्ही जस्ट तिघं बसलो आणि जस्ट डिस्कस करत होतो की असं असं आहे, सलॉन स्टार्ट करतोय. सो ही वॉज लाईक की आता दुसरी कुठल्या तरी ब्रँडची फ्रँचायझी घेण्यापेक्षा यार आपण आपला ब्रँड बनवायला हवा, खुद का ब्रँड बनाते.
पण आम्ही दोघींनी डिस्कस करून ठरवलं की चल लेट्स ट्राय, बघू झालं तर सक्सेसफुल होईल, आपण आपले 100% देऊ जे आपण नेहमीच करतो. आणि ह्या एका अनुषंगाने तिघं फ्रेंड्स एकत्र आलो एकमेकांना हेल्प करायची म्हणून, आणि हा ब्रँड स्टार्ट झाला. आणि लोकांना खूप स्टोरीज बनवून सांगण्यापेक्षा जे खरं आहे तेच सांगूयात. म्हणजे Correct. कारण खूप वेळेला असं होतं की खूप स्टोरीज बनवल्या जातात. आमच्या बाबतीत हीच स्टोरी आहे की 3 मित्र एकत्र आले आणि 3 मित्रांनी ठरवलं की चल एखादं नवीन व्हेंचर सुरू करूया, आणि त्याच्यातनं हे झालंय. पण त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल अडचणी होत्या त्या आहेतच. म्हणजे नॉट दॅट आम्ही ह्याच्यातले एक्सपर्ट आहोत, पण असंही नाही की आम्ही त्याचा अभ्यास नाही केला. म्हणजे आपण या व्हेंचरमध्ये एंटर करणार म्हटल्यानंतर या फील्डमध्ये या सेक्टरचे काय काय प्रोज कॉन्स आहेत ते बघून, किंवा त्याचे विकनेसेस काय काय आहेत त्याच्यावरती काम करून. आणि सेकंडली आम्हाला एक USP पाहिजे तुमच्या प्रत्येक प्रोडक्टचा किंवा प्रत्येक काय म्हणूयात आपण त्याला व्हेंचरचा. तर आमचा USP हा असा होता की जो हिला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम झाला होता की इंटिरियर करून आल्यानंतर दिवसभर रात्री 9 नंतर कुठे पार्टी किंवा फंक्शनला जायचं असेल तर तयार कुठे व्हायचं असा प्रश्न पडायचा. सो घरच्या घरी खूप लोकांना असं स्पिक अँड स्पॅन जायला आवडतं, आणि मी पण त्यातलीच आहे की कुठल्या पार्टीला वगैरे जाणार, ही पण कुठल्या पार्टीला जाणार, तर तयार होणार. रात्री 9 नंतर अशी कुठली फॅसिलिटीज नव्हती की जिथे बाबा आपण डेक्टअप म्हणजे राईट फ्रॉम मेकअप हेअर असं आपण सगळं नेल्स बिल्स करून आपण कुठे जाऊ शकतो. सो मग त्याच्यातनं ॲक्च्युली निर्माण झालेली ही कॉन्सेप्ट होती की 11 AM to 12 AM म्हणून AM to AM असं त्याचं नाव आहे. की रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही ऑपरेशनल असतो, आणि आम्ही म्हणजे तुमचे ऑफिस आज संपल्यानंतर कुठे तुम्हाला जायचं असेल, कारण हल्ली रात्री 12 o'clockला सरप्राईज पार्टीज किंवा पजामा पार्टीज आणि ह्याच्यासाठी खूप पार्टीज असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर एकमेव अंडर वन रूफ एक ठिकाण असावं जिकडे तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण होतील. आय थिंक जेव्हा आपलं हे सुद्धा ओपन झालं होतं, खूप लोकांनी मला पण विचारलं की अरे तेजस्विनीचं नाव आहे, आता पूनमचं नाव आहे, सो व्हॉट वी वर एक्सपेक्ट की टी आणि पी तुम्ही काय एकत्र करताय किंवा अनुप तुमच्या बरोबर आहे, ते 3 हे करून वाय दिस नेम AM to AM. आय थिंक ॲट मॉर्निंग टू ॲट मॉर्निंग. पण हे किती छान आहे, खूप छान करतो. आणि आय एम शुअर तुम्हाला मिल्सला तर खूप चांगला रिस्पॉन्स खूप, आहेच आहे. व्हॉट अबाउट बाणेर ब्रांच? आपण बाणेरला पण सुरू केली राईट? हो, आता डिसेंबर पासून बाणेरची ब्रांच आपली ओपन झाली, आणि हे आता 2 वर्षाचं बाळ आहे, आणि ते आता 6 महिन्याचं 6 महिने पण ऍक्च्युली 5 महिनेच झालेत त्याला. तर तिथे आता जस्ट सुरू झालेलं आहे बाणेरची ब्रांच. ऑल्सो इट्स अ व्हेरी स्वीट प्लेस, कोझी वाईबवाली प्लेस आहे, आणि आपले सगळे सेम सर्व्हिसेस आहेत. बेस्ट पार्ट जो आम्हाला आमच्या सलॉन बाबतीत वाटतो, जो स्पेसिफिकली इथे तर आता 2 वर्ष आहेत, की आमचा एकही स्टाफ हा आम्हाला सोडून गेलेला नाही. वा. जे खरं तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इट्स Challenges. व्हेरी रेअर आणि व्हेरी चॅलेंजिंग, की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुमचा स्टाफ जो असतो तो सातत्याने तुम्हाला चेंज होत राहतो. पण इथे तेच आहे ना, हे म्हणजे सर्व्हिस बेस्ड असल्यामुळे इथे जो कोण तुमचा क्लायंट असतो त्याचे काही ठराविक लोक असतात. म्हणजे मला हेअरकट ह्याच्याकडनंच करून हवा आहे, मला बियर्ड ह्याच्याकडनंच करून हवी आहे. तर हे जे स्पेसिफिकेशन्स असतात, तर आम्ही वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमचा सगळा स्टाफ जसाचा आणि तसा लोक आहे. बोलतात की इकडे आल्यानंतर खूप होमली फील येतं. त्यांचा स्टाफ एवढा छान आहे की आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठे म्हणजे ऑब्व्हियसली सर्व्हिस वाईज इट इज व्हेरी प्रोफेशनल, बट वॉर्मथ वाईज आणि त्यांना नाही, बघितलं मगापासून बघितलं काही लोकांचे ठरलेले हे आहेत की त्यांच्याकडनंच ते हेअरकट करून घेत आहेत, त्यांच्याकडनं ते बियर्ड करून घेत आहेत. मला सगळ्यात छान गोष्ट काय वाटली माहिती का, की जनरली जेव्हा आपण सॅलॉन म्हणतो, स्पा म्हणतो, तेव्हा ते खूप फिमेल ओरिएंटेड असतं किंवा मुलींना ही ट्रीटमेंट. पण मला सगळ्यात छान वाटलं तुमच्या इथे मुलांसाठी सुद्धा तेवढाच डेडिकेटेड सेक्शन आहे, आणि ते सुद्धा तेवढं पॅम्परिंग करून घेत आहेत. आणि माझी खात्री आहे की आपण मिल्स एरियामध्ये आहोत, तुम्हाला भूकही जोरदार लागली आहे. खूप. आणि मला बघायचं एवढंच आहे की ज्या मुली एवढ्या छान तयार झालेल्या आहेत, एवढं लिपस्टिक आणि हेअर, त्यात जेवताना किती सोफिस्टिकेटेड बसतायत. सो लवकरच सुरू करूयात अ फूड डेट विथ सेलेब. सो ॲज यू कॅन सी की आजच्या ह्या ज्या गप्पा आहेत ह्या फक्त खाण्यापिण्याच्या नसणार आहेत. इट्स ऑल टुगेदर अ डिफरंट एक्सपिरियन्स, आणि हा एक्सपिरियन्स कायमचं लक्षात राहावा म्हणून मी आज जागा देखील अशीच निवडली आहे की जी ह्या एक्सपिरियन्ससाठी अतिशय परफेक्ट जागा आहे. आणि म्हणूनच आज आपण जाणार आहोत ते म्हणजे 2 BHK डायनर आणि की क्लबला, जी पुण्यामध्ये द मिल्स आपलं जे पुणे स्टेशनच्या जवळ आहे त्या एरियामध्ये आहे. सो वेळ न दवडता चला सुरू करूयात अ फूड डेट विथ सेलेब.
फूड डेट विथ सेलेब जरी असली तरी ह्या दोघीजणी माझ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येक वेळेला आम्ही बाहेर गेल्यानंतर जे काम त्यांच्याकडे मी देतो तेच काम त्यांना देतो ते म्हणजे ऑर्डर करायचं. सो 2 BHKचे अक्षय दादा आज आमच्यासाठी ऑर्डर घेणार आहेत. अक्षय भाऊ ऑर्डर घ्या. सो काय मागवायचं? मला भूक नाही तुला पण नाहीये, मला पण खूप भूक नाहीये. आहे म्हणजे पण कमी आहे. कमी आहे. ओके ठीक आहे. कमी ऑर्डर आहे. ठीक आहे दादा, मग एक ही थोडी ऑर्डर. बस, जास्त नको ना, हां बघा. अजून नको. आणि डेझर्ट. हा डेझर्ट पण सांगून टाकूया. डेझर्ट पण बस, जास्त नको. जास्त नको ना. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सुंदर मुली फार खात नाहीत तर हा समज चुकीचा आहे. भरभरून ऑर्डर दिलेली आहे दोघींनी, बट दॅट इज हाऊ इट शुड बी. आपण त्याच्यासाठी चालू. नाही, मी ऍक्च्युली आम्ही तुझ्यासाठी मागवलंय हे सगळं. आम्ही तर नेहमीच येत असतो इकडे. कारण काय मी सध्या माझ्या भूमिकेसाठी जे काही वजन वाढवलंय की एक फूड शोचा होस्ट दिसला पाहिजे ते आपण कंटिन्यू करूयात. सो आपलं फूड तर येत राहील, गप्पा होत राहतील, पण सिन्स आपलं नाव फूड कुटुंब आहे सो मला तुम्हाला तुमच्या दोघींच्या कुटुंबातलं असं एक फॅक्टर विचारायचं आहे, मे बी अ फूड प्रॅक्टिस की जी तुमच्या कुटुंबामध्ये मध्ये एखादं स्पेसिफिक फूड असेल किंवा एखादी फूड बनवण्याची एक स्पेसिफिक पद्धत आहे की जी फक्त तुमच्या कुटुंबाची युनिक आहे. असं काय आहे? ऍक्च्युली मी हिच्या घरची सांगू शकते, कारण मी हिच्या घरी सतत जेवायला जाते. आमच्या ॲक्च्युली मीटिंग्स जनरली असतात आणि आम्ही दोघी ट्राय करत असतो की खूप बाहेरचं खायचं नाही. म्हणून मी इकडे मिल्सपासून तिचं घर थोडंसं जवळ आहे, माझं घर खूपच लांब आहे. बरोबर. तर मग आम्ही जेवायला हिच्या घरी भेटतो आणि तिच्याकडे खूप छान कुक आहेत. त्यांच्या घरची ना एक माहीत नाही समहाव मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी. तर मेथीच्या भाजीमध्ये तिचे कुक काहीतरी कच्चा कांदा घालतात आणि त्याच्यात ना लोणचं. कच्ची मेथी. ऍक्च्युली तो आहे राजस्थानी कुक, पण माझ्या सासूने त्याला मराठी केलंय. रेसिपी सांगितली. अर्धा मराठी तो झालाय ऑलरेडी. सो कच्ची मेथी, आपला कापलेला कांदा, त्यात लोणचं टाकतात. लोणचं? हो लोणचं. बर. आणि आपली शेंगदाण्याची चटणी असते ना ती, आणि जस्ट मिक्स करून थोडंसं लिंबू मीठ. खूप अमेझिंग, फॅन्टॅस्टिक लागते. आणि म्हणजे मी तर गेल्यानंतर आता त्या दादांना पण माहिती झालंय 5 मिनिटात रेडी होते की मला ते आवडतं. मग तेच माझ्या समोरही येतं दरवेळेला. आय थिंक फूड कुटुंबाच्या पुढच्या एपिसोडमध्ये ही रेसिपी व्हायला पाहिजे है की नाही? पण तेजस आपल्या घरी पण खूप इंटरेस्टिंग हे आहे. जो एखादा असं फूड हे आहे की हा टिपिकल एक पंडितांचा झोन आहे, असं काही आहे का? हे बघ, म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं तर माझे वडील स्वतः केटरिंग स्टुडंट होते. बरोबर. तर त्यामुळे आमच्या घरी कधीच असं हॉटेलमध्ये जायची वेळ यायची नाही, कारण सगळ्या प्रकारचे क्युझिन्स हे घरीच बनायचे. बरोबर. तर आणि मुळात पूर्वी कसं होतं, पूर्वी एवढं कल्चर पण नव्हतं बाहेर जाणं किंवा बाहेरचं खाणं. तर आय थिंक माझ्या वडिलांनी खूप आम्हाला खाऊ घातलंय. आणि अमेरिकन चॉप्सी त्यांची खूप फेमस होती. त्याच्यानंतर बिर्याणी, मटन दम बिर्याणी मी पण खाल्ली. हां, ती खूप फेमस होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते सली परिंडू करायचे. तर सली परिंडू पण इट्स अ पारसी डिश. म्हणजे बेसिकली सली म्हणजे पोटॅटो वेजेस, म्हणजे आता आपण जे पोटॅटो फिंगर्स खातो ना, तर ते फिंगर चिप्स. तर सली पर इंडू. इंडू इज अंड. तर त्याच्यावरती अंड्याचं एक अख्खा लेअर असतो. म्हणजे खाली याचा बटाट्याचा लेअर असतो, त्याच्यावरती कांद्याचा लेअर असतो आणि त्याच्यावरती अंड्याचा लेअर असतो. असं ते लाईक रिझोतो कसं म्हणतो आपण, तर तसं मे बी पारसी लोकांचा तो रिझोतो असू शकतो किंवा लजानिया टाइप्स असतो. पण मला तुम्हाला दोघींना विचारायचंय, पूनम तू मूळची धुळ्याची आहेस आणि आता तू बरेच वर्ष पुण्यात आहे, तुझं पुण्यात सगळं काम चालू आहे. सो असं कधी वाटतं का की एखादी ही धुळ्याची जी डिश आहे ना, ही यार काही करा पुण्यात तशी मिळू शकत नाही, अशी कुठली धुळ्याची गोष्ट आहे? खापराची पुरणपोळी माहितीये? खापराची पुरणपोळी नाही ऐकलं नाही कधी? नाही नाही. सो अशी आपली कढई असते ना, अशी मोठ्या साईजची, ती उलटी चुलीवर ठेवतात आणि ते हातावर मांडे म्हणतात. सो हातावर बनवतात. त्या आतमध्ये पुरण असून ते हातावर कसे बनवतात माहित नाही, म्हणजे जस्ट लाईक रुमाली रोटी टाईप. त्याच्या आतमध्ये पुरण असतं अच्छा, आणि ती त्याच्यावर बनवली जाते. एवढी अमेझिंग लागते. भरपूर आपलं गावरान तूप टाकायचं, कमाल लागते. पुन्हा मला अजून एक तुला विचारायचं आहे, माझ्या ना एक रिलेटिव्ह आहेत, तर त्या धुळ्याच्या आहेत
तर एकदा मी त्यांच्याकडे पोहे खायला गेलो होतो, तर त्यांच्या पोह्याला ना काहीतरी एक वेगळी चव होती. मग मी आता आपलं फूड कुटुंब आहे म्हटल्यानंतर मी त्याला विचारलं की तुम्ही असं त्याच्यामध्ये काय वेगळं घातलंय. तर त्यांनी मला सांगितलं की त्या पोह्यांमध्ये फोडणीला जसं आपण जिरं घालतो, जिरं मोहरी, तसे ते बडीशेप पण घालतात. हो. सो हे तुमच्याकडे पण असं आहे का असं नाही? नाही, आमच्याकडे मी नाही बघितलं पण. कारण त्यांनी मला सांगितलं ही धुळे साईडची पिक्युलॅरिटी म्हणजे आहे. घरी Okay. कदाचित आय थिंक आई वडिलांकडे असेलही तुझ्या. हा, माहित आहे म्हणजे मला नाही तू हे नाही केलं. तेजू, तू आता मुंबई पुणे इतकं करत असतेस, तुला कामानिमित्त मॅक्सिमम टाइम तू मुंबईला असते, पण अशी एक गोष्ट की जी फक्त पुण्यात आले कीच मिळते किंवा पुण्यासारखी ती मिळूच शकत नाही, अशी कोणती आहे? पुण्यासारखी ती मिळू शकत नाही. हां, म्हणजे एनी स्पेसिफिक युअर फूड क्रेविंग की? हे बघ, मला माहित नाही. मला ऍक्च्युली ही खरं तर गोष्ट खूप ठिकाणची फेमस आहे. हां, जी मिसळ म्हणजे नाशिकची फेमस आहे, कोल्हापूरची फेमस आहे. बरोबर बरोबर. पण मला समहाव माहित नाही. मला पुण्यामध्ये आल्यानंतर जाम मिसळ खायची इच्छा होते. एनी स्पेसिफिक रेकमेंडेशन? म्हणजे आहे आता तुळशीबागेत तुळशीबागेत कोणाला माहिती नाहीये, बेडेकर यांची मिसळ म्हणजे इतकी फॅन्टॅस्टिक असते. आणि खूप लोकांकडे चण्याची मिसळ पण देतात बघ. पण मला ती अशी टिपिकल जी मटकी घातलेली, मोड आलेल्या मटकीची मिसळ तीच आवडते. तीच आवडते. क्या बात आहे. ॲक्च्युली आमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. सो आपण एक काम करूयात, जेवणाची ऑर्डर तर दिलेली आहे, पण थोडंसं आपण म्हणतो एक स्टार्टर आपण सुरू करूयात. सो एक गेम खेळणार आहे मी छोटासा तुमच्याबरोबर. त्याला मी नाव दिलं आहे फटाफट शॉर्ट्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सिच्युएशन देईन, त्याच्यानुसार जर तुम्ही ती सिच्युएशन केली असेल तर तो शॉट तुम्ही प्यायचा आहे. अक्षय भाऊ, पुन्हा एकदा तुमची मदत लागणार आहे, शॉट घेऊन या. ओके, सो तुमच्या दोघींच्या पुढे मी हे 6 शॉट ठेवलेले आहेत. आता मी तुम्हाला काही सिच्युएशन सांगेन. ओके. त्या सिच्युएशन केल्या असतील तो शॉट प्यायचा आहे आणि तुम्ही काय ती सिच्युएशन केली होती हां. हे अनफिल्टर्ड सांगायची. ओके. ओके, ओके. नोबडी इज गोइंग टू जज यू. ओके. सो रेडी? सगळ्यात पहिला म्हणजे दुसऱ्याच्या टेबलवरची डिश बघून तुम्ही ऑर्डर केली आहे. ऑलवेज नाही, पण येस. तेजस्विनी, तो शॉर्ट आहे, तो शॉर्ट सारखा प्यायचा असतो. अरे याच्यात खूप शुगर आहे. अरे माझं वजन वाढेल यार. ऑलरेडी मिनिट. बघ वाढलेलं आहे, त्याच्यात अजून. हे बघ, फूड कुटुंबाला येताना असं वजन बिजन वाढलंय असं सांगायचं नसतं. यायचं 2 किलो वजन वाढवायचं आणि जायचं. टेल मी द सिच्युएशन. कधी केलं होतं ऑर्डर? मला नेहमीच असं होतं की मी कोणाची टेबलवरची डिश बघितली की मला तीच खावीशी वाटते. मला नेहमी असं नाही होत, पण स्पेसिफिकली काही ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी ज्या ठिकाणचं आपल्याला माहित नसेल हां, आणि समोर कोणाच्या तरी ताटात काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं की मग असं होतं की त्यांना बोलवून की ते काय खातायत, हां, मग ते पण ते आणा. Okay. असं कारण बिकॉज इट्स द क्युरिओसिटी ना, हां. की जनरली असं होतं की अननोन रेस्टॉरंट्स मध्ये गेलो हां. की त्यांच्या मेन्यू मध्ये काय काय अवेलेबल आहे हां, त्याचा चेहरा मोहरा आपल्याला माहित नसतो. बरोबर. आणि जोपर्यंत ते डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत कळत नाही की हे आपल्याला हवंय. सो आणि कारण हल्ली सगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये खाली त्याचं डिस्क्रिप्शन असतं आणि वरती नावं वेगळीच असतात. हो 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 हो. तर मग प्रेझेंटेशन आणि खूप हां, मॅटर करतं. ते मॅटर करतं. Okay. त्यामुळे मग ते दिसल्यानंतर असं वाटतं की हे पाहिजे, हां. तर मग ती मागवा, असं झालं. Okay. स्पेशली भूक लागली असेल तर जास्त होतं. भूक लागली की जास्त होतं. ओके, सेकंड सिच्युएशन. लहानपणी एखादा आयटम कधी चोरून खाल्लाय का? म्हणजे ऑलवेज. नाही पुन्हा? नाही, चोरून फार फार गुडगल आहे यार ही पुन्हा. येस तेजस्विनी. ऑलवेज म्हणजे आमच्या घरामध्ये थंडीमध्ये हा. तुपातली खारीक नावाची गोष्ट बनायची. अरे भाई, काय विषय काढला. प्लीज सांग त्याची रेसिपी. सो माझे वडील खारीक जी असते आपली हम्म. ती कापून त्याच्यामध्ये जनरली सगळे ड्रायफ्रुट्स, हम्म. खडी साखर, विरघळवलेलं तूप, हा. असं खसखस, हा. थोडंसं जायफळ, असं सगळं त्याच्यामध्ये घालायचे. हा. आणि ते थंडीमध्ये आम्हाला एकच चमचा अलाउड होता. ऑफकोर्स, कारण ते Because- हेवी असणार ना कारण खूप. येस, म्हणजे पोटाला सुद्धा हेवी आणि आम्ही लहान होतो तेव्हा ऑब्व्हियसली. करेक्ट करेक्ट. पण तो एकच चमचा दर थंडीमध्ये रोजच्या रोज खायचा असं हम्म. मला सांगितलं गेलं. पण मी ते डबा एक तर वरती ठेवायचे ते, कारण त्यांना माहिती होतं की कसे उपद्व्यापी आहेत आपल्या दोन्ही मुली. करेक्ट. तर मग तरी पण डब्यावरती चढून, कारण खाली सगळे मोठे मोठे हेवी डबे असायचे, गव्हाच्या पिठाचे, तांदूळाचे किंवा असे, त्याच्यावरती चढून मग वरती हात टाकून तो डबा काढून गपचूप त्याच्यातले आणखी 2 चमचे खाऊन परत बंद करून वरती ठेवायचे. सो मी हे घरातच
खूप वेळेला असं मला असं वाटतं की ह्या एपिसोड नंतर मी एक जनहित याचिका दाखल करायला पाहिजे तेजस्विनी पंडितच्या नावावरती, कारण असे अनेक पदार्थ आहेत की जे मी तेजस्विनीला मागं लागले की तेजू प्लीज हे कर पदार्थ. आणि आय थिंक तुपातली खारीक हा त्याच्यातला एक आयटम आहे. सलरी परिंडू तर तिने मला खायला घातलाय, एक तिची पावट्याची भाजी मला खायची आहे. अशी खूप गोष्टी आहेत. ती खूप भारी खूप आहे पण. अरे ती फार कमाल. आणि असं असं बेसिक मध्ये जातं आणि एकदम फटकिनी. शिरा काय कमाल करते तेजू शिरा. अमेझिंग. जाऊयात पुढच्या सिच्युएशन कडे. पुढची सिच्युएशन पुन्हा एकदा लहानपणीशी रिलेटेड आहे की कधी तुमच्या डब्यातली न आवडणारी भाजी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला चिपकवली आहे का, की त्याला बळजबरी खायला घातली आहे का. या बात पिओ पिओ पिओ. पूनम तुझ्याकडनं पाहिजे की कोणती भाजी होती आणि कोणाला खपवलीस. हे बघ, मला लहानपणी हिरव्या भाज्या बिलकुल नाही आवडायच्या खायला. हा आता ऑब्व्हियसली आता कळतं म्हणून आपण आधी ते खातो, हा पण लहानपणी मला मेथीची भाजी, पालकची भाजी हा आणि आई कशी बनवायची भाजी, हा छान लसूण घालून आणि हिरवी मिरची घालून हा एकदम त्यात सगळे सत्व मिळालं पाहिजे अशी भाजी बनवायची, पौष्टिक. हा हा आणि मला लहानपणी पौष्टिक काहीच आवडायचं नाही. हा. सो मी मेथी किंवा पालक असली माझ्या डब्यामध्ये की मी माझ्या मैत्रिणीला खाऊ घालायची आणि घरी गेल्यानंतर खाली डबा मम्मीला दाखवायची की आज मी त्या खाल्ली. मैत्रिणीची तुला जाहीर माफी मागायची असेल तर हो हो. एनी स्पेसिफिक मैत्रीण होती का की तिला तू हे खायला घालायची. पल्लवी नावाची मैत्रीण होती माझी सो पल्लवीला सांग. स्कूलमध्ये. पल्लवी सॉरी तुला खूप हिरव्या भाज्या खाऊ घातल्या. त्याची तुझा काय किस्सा. सो माझ्या घरी जसं तुला माहिती आहे, पण प्रेक्षकांना सुद्धा एव्हाना माहिती झालं असेल की माझ्या घरी आई घरी नसायची लहानपणी. ती नाटकाच्या दौऱ्यानिमित्त किंवा चित्रपटाच्या शूटिंग निमित्त बाहेर असायची. माझे वडील यांनी आम्हाला मोठं केलं, पण वडिलांना सकाळी एवढा वेळ व्हायचा नाही आमच्यासाठी. तर डब्यात पटकन काय द्यायचं तर ब्रेडला बटर लावायचं आणि त्याच्यावरती साखर घालून ते आम्हाला द्यायचे. बर. आता मला हे प्रकारच म्हणजे मला हा आवडायचाच नाही प्रकार. मला हा आवडायचाच नाही. आणि माझ्या स्कूलमध्ये समहाव माझे जे मित्र होते त्यांच्या घरी ना थोडंसं असं गोडूस जेवण बनायचं आणि कदाचित ब्राह्मणी आपण असं म्हणू शकतो, चिंच गुळवालं चिंच थोडं. गुळवालं. आणि मला प्रचंड फॅसिनेशन होतं त्याचं लहानपणी. हा. तर मग आणि त्यांना काय होतं त्यांच्यासाठी बटर ब्रेड आणि हे थोडंसं काइंड ऑफ एक फॅन्सी. फॅन्सी काहीतरी होतं आणि मला फॅन्सी मध्ये इंटरेस्टच नव्हता. मला तेच पाहिजे होतं घरचं चिंच गुळवालं जेवण. तर मग मी कायम माझ्या फ्रेंड्स बरोबर तो डब्बा एक्सचेंज करायचा की तुझा मला दे, माझा तुला घे असं म्हणून. दॅट्स हाऊ वी हॅव अच्छा, डन. म्हणजे तुला तसं सॉरी म्हणण्यासारखं, कारण युज टू ट्रेड. हा म्हणजे बार्टर होतं ते. बार्टर होतं ते. जाऊयात पुढच्या सिच्युएशन कडे. पुढची सिच्युएशन अशी आहे की कधी एखाद्या फंक्शनला गेला, एखाद्या कार्यक्रमाला घातला आणि तुम्हाला न आवडणारा पदार्थ लोकांनी आग्रह करून करून तुम्हाला खायला घातलाय आणि तुम्ही तो खाल्लाय, असं काही कधी झालंय. नाही ना, नाही माझाही नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. नेक्स्ट सिच्युएशन आहे की आता तुमच्या दोघी जेव्हा तुम्ही मोठ्या झालात हा. आणि एखादा पदार्थ अरे ही चांगलं करते असं म्हणून नाही आलं, पण एखाद दिवशी तो जमला नाही आणि तुम्ही बाहेरनं आणून हे मी केलंय असं कधी खपवलंय का. नाही. नाही. अरे आपण खूपच सिन्सिअर. खूप सिन्सिअर बोली आहात. डायटिशियनशी खोटं बोललं तिला. हो. माय चला. गॉड. पिओ पिओ पिओ. सो आता दोघींच्याही जे रिस्पेक्टिव्ह डायटिशियन आहेत त्यांनी जरा कॅमेरा जरा झूम करा, बोला. माफ करा. मला पण. काय काय खाल्लं होतं आणि काय सांगितलं होतं डायटिशियनला. एनी स्पेसिफिक आयटम आठवतंय की बाबा मटणच खाल्लंय, नाही तर काय. मला असं वाटतं की असं काही स्पेसिफिकली नाहीये. जनरली यू चीट ऑन गोड. गोड. हा. पण माझं गोडाच्या बाबतीतलं नाहीये. माझं इन जनरलच असं आहे की बाकी सगळे खातायत ना, हा. ब्रेड खातायत किंवा मी तशी ब्रेडची फॅन नाहीये, पण राईसची मी खूप मोठी फॅन आहे. खूप मोठी. म्हणजे मला अनेक डायटिशियनने सांगितलं की भात सोडून द्या किंवा मला सांगितलं चहा सोडून द्या की मी डायटिशियन बदलते पण डाएट नाही बदलत. एक्झॅक्टली. क्या बात आहे. मी पण संध्याकाळचे कार्ब्स मला डायटिशियनने सांगितलं होतं की नाही खायचे, तर मी तिला म्हटलं मला पोळी आणि भाजी हे कंपल्सरी रात्री पाहिजे किंवा भात आणि भाजी. विदाऊट कार्ब्स मी नाही राहू मला शकत. असं वाटतं की एक मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रीयन्सला ना भात वरती म्हणजे वरण भात हो. हे इतकं कम्फर्ट फूड आहे ना की ह्याला पर्याय काहीतरी डायटिशियननीच शोधला पाहिजे असं मला वाटतं. की हे सोडून म्हणजे हे तुमच्या डाएटमध्ये कंपल्सरी ठेवतो आम्ही, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळीकडे म्हणजे थोडं कॉम्प्रोमाइज करा. आणि चहा. हा, आणि चहा आम्हाला दोघींनाही पाहिजे. चहा प्रचंड आवडतो. आय वॉज अबाउट टू. म्हणजे आता मी त्यातल्या त्यात माझे डायटिशियन म्हणत होते की
चहामध्ये साखर न घालता पी. मग हा. ते मी फॉलो करते की चहामध्ये साखर नको पण चहा मी पाहिजे. फॉलो करते हो, विदाऊट चहा. शुगर चहा घेते, पण चहा नाही सोडू शकत. चहा नाही सोडू शकत. चहा बिलकुल नाही सोडू शकत. वा वा वा, सगळ्यात शेवटचं आता सिच्युएशन मी तुम्हाला देतोय हा. की एखादी डिश एखाद्या ठिकाणी खूप छान मिळेल म्हणून ऑर्डर केली आणि डिसअपॉइंट झालाय, असं कधी झालंय? एखादी डिश म्हणजे खूप खूप एक्साइटमेंटने अरे काहीतरी हे ना मेनू कार्डवरती खूप वेगळं दिसतंय, काहीतरी छान दिसतंय म्हणून ऑर्डर केलं आणि त्याची चव एकदम फियास्को झाला, असं कधी झालंय का? ओ येस. झालंय, पण याच्या अपोजिट जास्त झालंय आमचं, काय? की सगळंच खूप छान येतं स्पेशली Actually. बँकॉक. हो. ते एक किस्सा सांगतो सांगूया तुला. आधी सांगूया. पिऊन घे. पिऊन घ्या. ये बा. आम्ही दोघी बँकॉकला गेलेलो. हा. असंच दोघींना खूप कंटाळा आला कामाचा आणि एक ब्रेक हवा म्हणून दोघींनीच ठरवलं की एक 3 दिवसाची ट्रिप करायची. सो आम्ही बँकॉकला प्लॅन करून गेलो. हम्म. आम्ही दोघींनी 3 दिवसात एवढं खाल्लं असेल. सकाळी उठेपासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही फक्त खाल्लंय आणि फिरलो. हो, पण आम्ही खूप चाललोय. म्हणजे तिथे बेसिकली होतं काय, मला असं वाटतं की तिथे खाणंही होतं पण आणि चालणंही चालणंही खूप होतं. पण तिकडे जे जे आम्ही ऑर्डर केलं प्रत्येक डिश आम्हाला आवडली. हा, म्हणजे चांगली निघाली. असं फियास्को असं नाही कुठेच झालं. फियास्को असं नाही झालं. म्हणजे इनफॅक्ट हे खरं तर मॅक्सिमम टाइम्स अदर वे असतं की तुम्ही कुठेतरी फॉरेन मध्ये गेलात किंवा आउट ऑफ इंडिया गेलात, तुम्ही तिकडे तुम्हाला माहिती नसतं काय खायचं. बेसिक आपल्याला सगळं माहिती असतं बरोबर, की हे बरोबर. आणा ते आणा. बरोबर. तिथले जे आपण ऐकलेले डिशेस असतात ते तर आपण ऑर्डर करतो. हम्म. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही असं अनेक वेळेला केलंय की हे ट्राय करूया, हे बघ हे ट्राय करूयात, असं. म्हणजे जे नावं पण आम्हाला माहिती नाहीत किंवा त्यांच्या देशात आम्हाला प्रनाऊन्स पण करता येत नाही, हो. पण तरी सुद्धा ते डिशेस चांगल्या निघाल्या. त्यामुळे वी हॅव बीन अ लिटल लकी. पायनॅपल मधला राईस वगैरे आम्ही ऑर्डर चित्र बघून ऑर्डर केलेला. पायनॅपल मधला राईस. पायनॅपल मधला राईस इतका आणि स्ट्रेट राईस. म्हणजे आम्ही दोघी अशा खूप Right. फॅन्सी ठिकाणी जेवायला जाणाऱ्यातल्या नाही आहोत. हम्म. तिथेही खातोच आम्ही, नाही फूड असं नाही. ट्रकवर खाल्लेला. पण आम्ही फूड ट्रक वरती स्ट्रीट फूड हा. हे आम्हाला एवढं आवडलं तिथलं. आणि अंडा रोटी. अंडा रोटी, अंडा रोटी. क्रेप, चॉकलेट क्रेप. जेवढं बस तुम्ही आता जास्त भूक सांगा तेवढं लागली. आमच्या क्रू मधल्या तिथल्या लोकांना सगळ्यांना असं होतं की अरे आम्हाला पण हे खायचंय सगळं. सो एक काम करूयात, आपलं शॉर्ट्स जे आहेत ते झालेले आहेत, गप्पांकडे पुढे न्यायचं आहे, आपलं फूड पण येणार आहे. सो मी पुन्हा एकदा अक्षय दादांना रिक्वेस्ट करणार की प्लीज हे क्लिअर करा म्हणजे आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊ. सो फूड आलेलं आहे, माझी खात्री तुम्ही दोघीजणी मनसोक्त खाल. पण मला खाता खाता तुम्हाला विचारायचं आहे की ॲज यू मेन्शन की तुम्ही इतकं जग फिरलेलं आहात, हे आहात, अशी एखादी स्पेसिफिक डिश की जी त्या कंट्रीमध्ये खूप कमाल मिळते आणि ती आपल्या इथे मिळायला पाहिजे असं कधी वाटतं का? मला असं वाटतं मी एकदा मकाऊमध्ये थाय करी खाल्ली होती हां. आणि त्याच्याबरोबर ना त्यांनी, म्हणजे मला ते खूप फॅसिनेटिंग वाटलं होतं कारण त्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे मिळतात. पण त्यांनी थाय करी बरोबर वांग्याचं भरीत सारखं काहीतरी एक दिलेलं. बाबा गणेश म्हणतात त्याला. हा, आणि कुरडई दिलेली. हं. सो मला असं झालं की ओ वा, म्हणजे तिकडे असून सुद्धा एक आपण म्हणतो ना की घरची- आपला एक touch. आपला एक टच, तर तो टच बहुतेक त्यांनीच दिलेला. त्यामुळे मला असं, आणि मी आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी थाय खाल्लंय, आय एम अ बिग फॅन ऑफ थाय करी, म्हणून आज आपण मागवली पण आहे. हाय करी. सो मला मी मकाऊमध्ये जी थाय करी खाल्ली ती मी कुठेच नाही खाल्ली, म्हणजे तशी ओके. फॅन्टॅस्टिक होती. पूनम तू अशी कुठली डिश खाल्ली? माझा आता उलटा अनुभव आहे. हां. मी चायनाला, आपण चायनीज आपल्याकडे खूप फेमस आहे, आपण चायनीज खातो. मला असं वाटलं की तिकडचं चायनीज अजून छान असेल. So तिकडे मी जेव्हा चायनीज ऑर्डर केलं एवढं ब्लँड होतं. हम्म. हो, बरोबर. आपल्याकडे आपल्याकडे आपल्या खूप टेस्ट Indianized खूप इंडियनाइज Chinese असतं. चायनीज मिळते. सो मी ज्या एक्सपेक्टेशनने गेलेले की खूप छान चायनीज मिळेल, सो तो फियास्को झाला माझा. आणि अवाकाडो टोस्ट बद्दल तुझं काय म्हणणं आहे? हो, म्हणजे ती पण आय थिंक माझी अजून एक फेवरेट डिश आहे आणि इथली आमच्या ही आमची दोघींची दोघी. फेवरेट डिश आहे. म्हणजे बेसिकली आम्ही इकडे आलो कधी पटकन असं तरी आम्ही अवोकाडो टोस्ट मागवतो, हे किंवा पायनॅपल ज्यूस मागवतो. तिने आता पायनॅपल मागवलं आहे, पायनॅपल ज्यूस मागवतो आणि लोटस स्टेम. हे असं आमच्या दोघींचं फेवरेट फूड आहे. पण मला असं वाटतं मी तेजस्विनीचं ओव्हर द पिरियड हे केलं ना की अवाकाडो टोस्ट इज हे की त्याच्यावरती ती जगू शकते. हो, मी जगू शकते. हो हो. म्हणजे अवोकाडोवरती मी जगू शकते. हा, म्हणजे परवा मी रात्री गेलो तिच्याकडे आणि ती असं आपण आंबा कसा खावा चमच्याने तसं ती अवाकाडो खात होती. कारण
आय थिंक अवोकाडो हे इन ऑलच मला असं वाटतं इट्स अ फूड, होल फूड म्हणतो ना आपण, तसं आहे. तर पोट पण भरतं त्याच्यावरती. असं नुसतं अवोकाडो कापला आणि त्याच्यावरती नुसती मीठ आणि मिरी जरी घालून खाल्लं तरी एकदम मस्त छान पोट भरतं. वा. मला तुला विचारायचं आहे पूनम की आज तुझ्याकडे एक वेगळ्या भाषेतला एक प्रांतातला एक कुक येतो आणि तो तुमच्यासाठी कुक करतो. सो तो तुमच्या गोष्टी शिकतो ठीक आहे, पण तो त्याच्या प्रांतातल्या कोणत्या पिक्युलर गोष्टी तुमच्या घरात करतो की जे विच इज युअर ऑल टाइम फेवरेट? डाळबट्टे अमेझिंग बनवतो. गट्ट्याची भाजी ती पण खूप छान बनवतो. So त्यांचं जे ऑथेंटिक फूड आहे ना, डाळबट्टी आणि तो चुरमा पण बनवतोय गूळ टाकून, तूप टाकून. सो डाळबट्टी, चुरमा आणि गट्ट्याची भाजी ही खूप अफलातून बनवतो. यु नो वॉट, आम्ही परवाना गप्पा मारत होतो चुरमा आणि ह्याच्यावर सगळा विषय निघाला होता. तर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये किती मजा आहे बघा की पदार्थ एक आहे पण त्याची नावं किती वेगवेगळी. काही ठिकाणी त्याला मलिदा म्हणतात, काही ठिकाणी त्याला चुरमा म्हणतात. आता आमच्या घरी म्हणजे कोल्हापूर साईडला, आता हे आमच्या घरात आहे का ओव्हरऑल कोल्हापूरला मला माहित नाही, त्याला माणिक पैंजण असं म्हणतात. माणिक पैंजण का? तर माझ्या बाबांनी मला त्याचं लॉजिक काय सांगितलं की तिची आपण गोड पोळी करतो कुस्करू, त्याच्यामध्ये खसखस घालतो तर ते इट लुक्स लाईक अ पर्ल्स. माणिक पैंजण म्हणतात म्हणून त्याला. नाहीतर मला परवा अजून कोणीतरी सांगितलं की मनोहर. कॅन यू गेस मनोहर नावाचा काय पदार्थ असतो? मी ऐकलंय कुठेतरी मनोहर. कॅन यू गेस? काही गोड आहे? नाही, गोड नाही. गोड नाही. शिरा आहे का? नाही. नाही काय? माझा मित्र आहे छत्रपती संभाजीनगरचा, त्यांच्याकडे मनोहर म्हणजे काय, तर आपण जी फोडणीची पोळी करतो ओके. आता पोळीचा काला म्हणतात ज्याला, त्याला मनोहर असं म्हणतात. अरे यार, ओके. छत्रपती संभाजीनगरमध्ये नान खलाई नावाची एक गोष्ट मिळते. काय कधी म्हणते? नान खलाई. नान खलाई. हा, म्हणजे मी पण ती खाल्ली हा. आहे. इतकी इंटरेस्टिंग काहीतरी पदार्थ आहे तो. बहुतेक तिथलाच आहे कारण आम्ही प्रमोशन्सला गेलो होतो आणि ते असे लिटरली त्या नानवरती तुम्हाला असं मटण वाढतात आणि यू हॅव टू हॅव इट लाईक असं. वाव. इतकं इंटरेस्टिंग जेवण म्हणजे फूड. मला खूप आवडलेला प्रकार होता. नान कलाई. इवन तू छत्रपती संभाजीनगरला गेलीस ना तर तिथं काळ्या मसाल्यामधला एक शेवगा मिळतो, तो पण फार कमाल असतो. माझं बर्थ प्लेस आहे ना औरंगाबाद. ओ. सो तुझ्याकडनं मला अजून काही असे पिक्युलर ऐकायला आवडतील की जे धुळे म्हण किंवा जसं तू छत्रपती संभाजीनगरमध्ये खाल्लायस. म्हणजे तू काळ्या मसाल्याचं बोललास ना, हां, चिकन काळ्या मसाल्याचं खूप फेमस आहे तिकडे. आणि मटनचं मी खात नाही, पण लोक म्हणतात की काळ्या मसाल्याचं मटन खूप भारी लागतं तिकडचं. अच्छा. सो बेसिकली हा काळा मसाला तिकडचा खूप फेमस आहे. आणि धुळे साईडला जर तू बघशील तर झुणका भाकरी, आमचा ठेचा. ठेचा आम्हाला दोघींनाही खूप आवडतो. खूप आवडतं. आम्ही आमच्या कुकला पण जेव्हाही जेवायला जातो भाकरी बरोबर ठेचा कंपल्सरी सांगतो करायला. आणि मला असं वाटतं ओव्हर द पिरियड मुळातच ठेचा आपल्या इथं ओव्हरऑल एक कुझिन म्हणून खूप फेमस झाला. कारण मी बघितलं मुंबईच्या अनेक सेलेब शेफ्सच्या रेस्टॉरंटमध्ये ठेचा पनीर आहे, ठेचा फिश आहे, सो ठेचा चिकन. ठेचा चिकन आहे. पण आता ना मला ऑलटुगेदर एका डिफरंट विषयाकडे जायचंय कारण मला एक माझं कन्फेशन करायचं आहे त्याच्यामध्ये. ते म्हणजे की आपण अनेक लोकांबरोबर खायला प्यायला जात असतो, त्यांच्याबरोबर फूड शेअर करत असतो, पण एनी वियर्ड हॅबिट्स बघितलं तुम्ही लोकांच्या खाण्यापिण्यातल्या किंवा तुमच्या काही वियर्ड फूड हॅबिट्स आहेत का? वियर्ड मला का रे हसतोयस तू माझ्यावरती? सो वियर्ड हॅबिट नाहीये ती लोकांना वियर्ड वाटू शकते. पण मी येऊ दे. तर बेसिकली मी कुठल्याही नॉन व्हेजिटेरियन किंवा रादर मटणासाठी फेमस असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेले की मी तिथे नळ्या मागवते वेगळ्या सेपरेट आणि मी त्या नळ्या फोडून खाते. सो मे बी हे सगळ्यांना वियर्ड वाटत असेल. आम्हाला खूप वियर्ड वाटतं कारण तेजस्विनी काय करते म्हणजे आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जातो ना ती नळी अशी ती एकदम अशी नाही, त्याची खायची एक पद्धत असते ठोकून. तर सो बेसिकली आधी तुम्ही नुसती ती चुकता, पण ती जर का तसं त्यातला बोन मॅरो आला नाही तर त्याचं डोकं फोडायचं असतं. बापरे. सो आणि त्याच्यासाठी खूप चांगले स्ट्रॉंग टीथ लागतात जे माझे आहेत. माझे दात खूप स्ट्रॉंग आहेत. तर हिचीच बहीण माझी डेंटिस्ट आहे प्रीती मुंडे. तर मला असं वाटतं की ती एक पद्धत असते त्याची की आधी डोकं फोडतात आणि मग तरी पण जर का आलं नाही तर मग ते प्लेटमध्ये थोडीशी
आपटून खावी लागते आणि हे माझ्या फ्रेंड्सना कदाचित अनॉइंग वाटू शकतं, पण तशीच खातात नळी. अदरवाईज कशी खाता? म्हणजे तुम्हाला थोडी कोणी खलबत्ता आणून देणार इथे फोडा वगैरे असं. अगं पण तू एक हिरोईन आहेस. सो जी गोष्ट जशी आहे तशीच खायला पाहिजे. म्हणजे वरण भात आपण चमच्याने खाल्ली तर त्याची गंमत नाही ना. बरोबर. हातांनीच वरण भात खाल्ला मी पाहिजे. पण हेच बोलणार होते. तुला खानदेशची खिचडी माहिती आहे? खानदेशी खिचडी माहिती सो आमच्या त्या भागात खिचडी खूप फेमस आहे. आहे. रात्री मोस्ट ऑफ द घरी तू जाशील तर तुला तिकडे मसाला खिचडीच दिसेल सगळ्यांकडे. सो ती मला हाताने खायला खूप आवडते. नाही पण हे मी बघितलंय, म्हणजे हे तेजू सुद्धा आम्ही कितीही मोठ्यातल्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, बिर्याणी असेल तर ती हाताने खाते. आमचं ओनली कन्सर्न फक्त बोनवरती आहे. मटणाच आहे, पण ठीक आहे मग तू माझ्याबरोबर मटण खायला येत जाऊ नको. असं शक्य नाही ना. जगातलं सगळ्यात टेस्टीस्ट मटण कुठं मिळतं हे तेजस्विनीलाच माहिती आहे. त्यामुळे हे तर शक्य नाही की मी तुझ्यावर येणार नाही. मला एक गोष्ट जी आत्ता आठवतीये ती म्हणजे तेजस्विनीचा बाबा खूप छान आहे का, आणि आम्ही सुद्धा त्याला बाबाच म्हणायचो. पण बाबाला एक जी गोष्ट आवडायची नाही जी तेजस्विनीमध्ये सुद्धा आहे ती म्हणजे जेवताना जो कोणी आवाज करत असेल. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? ऍक्च्युली हो, म्हणजे असं कोणीतरी शेजारी बसलं असेल आणि ते हो असं यार, ते हो. मचमच आवाज करत असेल तर मला इरिटेशन होतं. आता ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यांना जाऊन नाही सांगू शकत आणि काही लोकांना ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं पूर्वीपासनं की आपण प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही. पण आम्ही जेव्हा लहान होतो किंवा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा आमच्या तोंडून पण असे आवाज यायचे आणि आमच्या पाठीत असे बाबांचे गुद्दे पडायचे तेव्हा की तोंड बंद करून जेवायचं, आवाज नाही करायचा तोंडाचा. तर त्यामुळे ते आय थिंक आम्ही कॅरी ऑन केलंय. तर मला त्याचं थोडंसं इरिटेशन होतं. पण आता मी एक जी गोष्ट करणार त्यांनी इरिटेशन नाही, तुम्हाला मजा येणार आहे. हो वाव. मी आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जातोय ज्याचं नाव आहे फूडचं कोड. म्हणजे मी तुम्हाला एका फूड आयटमचे क्लूज देईन आणि तो फूड आयटम कोणता आहे तुम्ही सांगायचं. Okay. 1 बाय 1 एकेकीला हे करीन म्हणजे दुसरी व्यवस्थित खाऊ शकेल. सर मगाशी आय गेस पहिला शॉट तेजस्विनीने प्यायला होता त्यामुळे विल गो विथ यू. ओके. तर रूल्स परत सांगतो तुला की एका फूड आयटमचे मी 3 तुला क्लू देईन आणि 30 सेकंडच्या आत तू त्याचं उत्तर द्यायचं. ओके. सो क्लू नंबर 1 म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ही लेयर्समध्ये बनते. पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा लेयर. नंबर 2चा क्लू म्हणजे ही जी गोष्ट आहे ना याचा ॲरोमा पहिले येतो आणि मग आपण ते खातो. म्हणजे ती घरात बनायला लागलं की त्याचा ॲरोमा यायला लागतो. आणि तिसरा क्लू म्हणजे ह्याचं जे व्हेज व्हर्जन आहे ना याच्यावरती खूप लोकांचे वाद आहेत. कशाबद्दल बोलतो मी? पिझ्झा. नाही. 5 मी सांगू का? 4 ट्राय करत राहा. 3 मी कदाचित बरोबर 2 सांगेन ना. 1 0 तेजू. बिर्याणी. या बात आहे. सो इसी नोट पे तेव्हा ही खूप चांगली कुक आहे, ती बरोबर सांगणार. महाराष्ट्रात बेस्ट बिर्याणी कुठे मिळते अकॉर्डिंग टू यू? माझ्या घरी. क्या बात आहे. ओके. पुढचा क्लू तुझ्यासाठी तेजस्विनी की ही जी गोष्ट आहे ना ही एका घासात संपते. ओके. क्लू नंबर 2 म्हणजे ह्या गोष्टीमुळे कधी कधी डोळ्यात पाणी सुद्धा येऊ शकतं. आणि क्लू नंबर 3 म्हणजे महाराष्ट्रात काही ठिकाणी याला गुपचूप असं म्हणतात. पाणीपुरी. या बात आहे. सो बेस्ट पाणीपुरी कुठे खाल्ली आहे? ठेल्यावर. ऑब्व्हियसली ठेल्यावरती. पण नाही, असं खूप ठिकाणी मला असं वाटतं की चांगले ठिकाणं पण आहेत. म्हणजे गणेश भेळ पण आहे ज्यांच्याकडे चांगली पाणीपुरी मिळते. म्हणजे ग्लोव्स बिव्स घालून त्याची हायजिनिक पाणीपुरी असते. पण मी ठेल्यावरच खाते. पण मुंबईचा एखादा स्पेसिफिक ठेला तुला आठवतोय? मुंबईला लोखंडवाल्याला खूप वेगळ्या पद्धतीची पाणीपुरी मिळते. म्हणजे ते थंड पाण्याची असते एकतर. त्याच्यामध्ये ते लोक हिरवे मूग घालतात, बटाटा घालतात आणि मग त्याच्यावरती मीठ आणि तिखट असं घालून ते देतात. पण मला समहाव गार पाणीपुरी म्हणजे थंड पाण्याची पाणीपुरी आवडत नाही. मला तो रगडा असा गरम छान आणि नंतर शेवटी ती जी मसाला पुरी देतात ती कंपल्सरी खूप आवडते. तर या पण पाणीपुरीची फॅन्सी एक थोडी मी खाल्ली पुण्यात. तुला पार्श नावाचं रेस्टॉरंट माहिती? हो माहिती. सो तिकडे अवोकाडोची पाणीपुरी. चला म्हणजे मला तर जायलाच पाहिजे. वाव. खूप भन्नाट लागते. वा. म्हणजे तेजस्विनी विकत गेली ती जागा कारण तर जाऊ आपण. ते इंस्टाग्रामवरती रील्स असतात ना की हाऊ टू किडनॅप माय फ्रेंड. तसं तेजस्विनीला आंबा आणि अवोकाडो हे दाखवा, तेजस्विनी ऑटोमॅटिकली किडनॅप होईल. या नोटवरती आता तुला पुढचे क्लू देतोय. मला सांगशील
ही जी गोष्ट आहे ना, कोणत्याही लग्नाची जी प्रोसेस सुरू होते ती ह्या गोष्टींनी सुरू होते. ओके. नंबर 2चा क्लू म्हणजे ह्या पदार्थावरती सई तामणकरचं एक गाणं आहे. आणि नंबर 3चा क्लू म्हणजे ही गोष्ट इंदोरला खूप कमाल मिळते. थांबा, आता माझी गडबडली काहीतरी. परत एकदा सांगतो क्लू. एक अशी गोष्ट की ज्यांनी कोणत्याही लग्नाची जी प्रोसेस असते त्याची सुरुवात होते. नंबर 2चा कांदे पोहे. हा बरोबर. कांदे पोहे. कांदे पोहे. सो तुम्ही दोघींनाही तुम्हाला विचारतो की पुण्यामध्ये हे जे कल्चर आहे की पहाटे जाऊन पोहे बिहे खायचं, असं कधी केलंय का? अनेक वेळेला केलंय. वेक्कनला, नळस्टॉपला. नळस्टॉपला मित्रांबरोबर उशिरा, जेव्हा उशीर झालाय आणि आपण असं खूप मित्र असे म्हणत असतात की चला रे चला, उशीर झालाय, निघूया असं निघूया म्हणेपर्यंत 4 तास जातात आणि पहाट उजाडते. हा. तर मग तेव्हा जाऊन तिकडे पोहे नळस्टॉपला खाल्लेले. पोहे खायचे. हो आणि इंदोरचे पोहे खाल्ले तुम्ही? हो. प्लीज या. म्हणजे मला जर कोणी जसं मला किडनॅप करायचं असेल तर मला इंदोरचे पोहे द्या, मी किडनॅप होऊन जाईल. त्याच्यावरती आय थिंक ते चण्याची भाजी घालतात हा. बरोबर, आणि कच्चा कांदा घालून हा, वरती ते तर्री पोहे झाले. चाट मसाला घालतात. करेक्ट बरोबर ना? करेक्ट. माझे सासू पण भन्नाट पोहे बनवतात. खूप तुझ्याकडे आता मला एक वेगळा एक फूड कुटुंबाची अख्खी वीकली सिरीज करायला लागणार आहे मला. डाळबट्टी असेल किंवा गट्टे की सब्जी असेल, मला ती मेथीची भाजी तर पाहिजेच आहे. सो तो आपण एक वेगळा एपिसोड करूया. जाऊयात पुढच्या क्लूकडे. तेजस्विनी, खूप अवघड देतोय तुला मी. एक अशी गोष्ट की जी खाता येते आणि पिता सुद्धा येते. ओके. नंबर 2चा क्लू म्हणजे ही गोष्ट वर्षातनं एकदाच येते. आणि नंबर 3चा क्लू म्हणजे याच्या एका जे प्रजातीचं जे नाव आहे ना, हे एका पोर्तुगीज राजाच्या नावावरनं ही प्रजाती आलेली आहे. मला तिसऱ्या प्रश्न म्हणजे इफ आय एम राईट, आंबा आहे का हा? मलाही या बात आहे. पण तिसरं मला माहिती नाहीये. मी तुला सांगतो तिसऱ्या क्लूचं काय आहे की आपण हे जे अल्फान्सो म्हणून जे खातो, हा. करेक्ट बोलतो ना हा, मी? हो, अल्फान्सो म्हणायचं की कसं म्हणायचं? हो, अल्फान्सो म्हणतात, काही जण अल्फान्झो म्हणतात. अल्फान्झो. तर अल्फान्झो हा एक पोर्तुगीज राजा होता. त्यांनी ती आंब्याची प्रजातीचं झाड लावलं होतं आणि ते आंबा तिकडून आपल्या इकडे घेऊन आले. हो. आणि त्याच्यानंतर आपल्या इथे मग मी ऐकलंय की आंबा आपला नाहीये. हा, तर तो पोर्तुगीजांनी आपल्या इथे आणलेला आहे. अच्छा. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही फक्त फूड कुटुंबावरती खाणं नाही तर त्याच्या मागच्या स्टोरीज सुद्धा सेलिब्रेट करत असतो. तर हे आहे. आणि आता मला असं वाटतं तेजस्विनी 2 लीड करते आहे, तू 1 वरती आहेस. सो कारण मी फूडी आहे, ती पण फूडी आहे, पण मी थोडंसं जेवण बनवते. हा, cooking करते. तिला त्याच्यामध्ये थोडा कमी इंटरेस्ट आहे. सो आता शेवटचा क्लू. पूनम, ही तुला यायला पाहिजे बरं का हे उत्तर. की घरात जेव्हा भाजी नसते तेव्हा ह्या गोष्टीचा आपल्याला आधार घ्यायला लागतो. नंबर 2चा क्लू म्हणजे या गोष्टीचा फरसाणाशी खूप जवळचा संबंध. शेव. तिसरा क्लू पण नाही राहिला. तिसरा म्हणजे खानदेशची ही शान आहे. सो शेवभाजी. सो मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं की तुझ्या म्हणजे धुळे तिकडच्या प्रांतामध्ये सगळ्यात भारी शेवभाजी कुठे मिळते? तिकडे एक धाबा आहे धुळ्यात, त्याचं आता नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही. आहेत आपले पण- धुळ्याचे व्ह्युअर्स आहेत, ते सांगतील आपल्याला. हा. सो आउटस्कर्ट्सला आहे. धुळ्याच्या धुळे outskirtsला. चालू होण्याच्या आधी राईट साईडला एक छोटासा धाबा हा. आहे. तिथली शेव खूप फेमस आहे. बर. सो मला लहानपणाची मेमरीज आहेत. त्यावेळेस असं हॉटेलला जाण्याची, असं जसं आपण आता जातो चेंज म्हणून, Correct. तेव्हा नव्हतं. म्हणजे आपण महिन्यातनं एकदाच हॉटेलला जायचो. Correct. सो आमचं ते ठरलेली प्लेस होती. तिथली काजू करी आणि शेवची भाजी. सो जे धुळ्याचे व्ह्युअर्स आहेत त्यांनी आम्हाला प्लीज सांगा कोणतंही हॉटेल की जिथली काजू करी आणि शेवभाजी जगात भारी मिळते. माझ्या साईडनी एक शेवभाजीचं रेकमेंडेशन म्हणजे नाशिकमध्ये दूध शेवभाजी मिळते. हा, म्हणजे नाशिकचा जो हायवे ना टुवर्ड मुंबईला जायचा, इथे दूध शेवभाजी खूप कमाल मिळते. सो नेक्स्ट टाइम जर तुम्ही कधी जाल तर नक्की ट्राय कराल ते. दूध असतं म्हणजे शेवभाजी आणि त्याच्यामध्ये दूध पण नाही असं. माझी एक्झॅक्टली हीच रिॲक्शन झाली होती, पण फार कमाल असतं ते प्रकारे. सो एक काम करत होता, गप्पांना आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊन जाऊयात की जिथे अनेक अर्थाने आपल्याला शेवट गोड करायचा आहे. सो आम्ही हे जरा टेबल क्लिअर करतो आणि मग डेझर्ट राऊंडला तुम्हाला भेटतो. सो आमचा मेन कोर्स पूर्ण झालेला आहे, पण डेझर्ट शिवाय काय आपल्या गप्पा पूर्ण होणार नाही आहेत. सो गप्पांच्या शेवटच्या आपण आता टप्प्याकडे आलेलो आहे. गोड आपल्याला शेवट करायचा आणि तो सगळ्या अर्थाने करायचा. तर त्याच्यासाठी गोड आपण काय काय मागवलं तेजस्विनी तू सांग. मी तिरामिसू मागवलंय. ते नाही त्या ऍक्सेंट मध्ये सांग ज्याच्यामध्ये तू पोर्बिवसी बोलते. अरे
अरे असं नाहीच करत, म्हणजे माझं फेवरेट टिरामिसू आहे त्यामुळे मी टिरामिसूच मागवलंय. तुला काहीतरी थंड घ्यायचं होतं म्हणून ती आईस्क्रीम आहे, आणि तुला ना असं आज ती एकदम लाल आणि गुलाबी अशी दिसते म्हणून तिने लोटस बिस्कॉफ पण मागवलंय. ये बात आहे. हा जो आवाज तुम्ही आता 5 मिनिटं ऐकता असा आम्ही दिवसभर ऐकत असतो. ही आणि हिची बहीण ह्याच आवाजामध्ये आमच्याशी बोलतात. बट ट्रस्ट मी गायचं इतकं गोड साऊंड करतं. सो तुम्ही गोड खायला सुरू करा, एक एक बाईट घ्या, मग मी तुम्हाला जी गोड सरप्राईज दिसत असू. अरे थँक्यू सो मच तेजस्विनी. घे दे, मी तुला देते. अरे हे काय चाललंय. चला चला शुभस्य शीघ्रम. पटकन खा आणि सांग कसं आहे. फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. तेजस्विनीने तिरामिसूला ओके दिलं म्हणजे डन आहे. सो याच गोड नोटवरती मगाशी जो तुझा प्रश्न होता की अरे आम्ही एवढे शॉर्ट्स प्यायले, गेम खेळला, त्याच्यात आम्हाला बक्षीस काही नाही. तर बक्षीस असं नाही, पण आमच्याकडनं एक छान प्रेमाची काही भेट आम्ही तुला देणार आहोत, हाऊ स्वीट. तुलाही देणार आहोत. Thank सो you. प्लीज त्याचा स्वीकार करावा अशी आमची हृदय विनंती आहे तुम्हाला. वा वा thank you. आणि सुरुवात करूयात गिफ्ट नंबर 1 पासून. गिफ्ट नंबर 1 हे आपल्याला तुला माहिती असेल पॉटरी डेन जो आपला अर्चना देशपांडेचा ब्रँड आहे. आमच्या किचनमध्ये तर त्या आमच्या रेग्युलर आमच्या सिरामिक पॉटरीच्या पार्टनर आहेत. एक मराठमोळी स्त्री इतका सुंदर ब्रँड आहे चालवते. हँडमेड सिरामिक आयटम्स आहेत सगळे, आणि तेवढेच ते वापरायला सुद्धा स्टडी आहेत. सो प्लीज त्याचा स्वीकार करा आणि कॅमेराला दाखवा की हे कसं आहे आयटम. सो पूनम हे तुझ्यासाठी. मला इतकं अवघड पडते ना पूनम म्हणणं. आम्ही आयुष्य तिला कधी पूनम म्हणत नाही, आम्ही काय तिला पुडी करून हाक मारतो. सो प्लीज एकदा दाखवा. आय होप यू विल लाईक इट, कारण तुमच्या दोघींची ॲस्थेटिक्सची नजर हो आहे. कमाल. वाव वा, किती सुंदर कलर आहे त्याचे. ओ माय गुडनेस. वाव मला मॅचिंग फार मिळालं. सुंदर, फारच सुंदर. वा 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 थँक्यू सो मच. सो किती गोड. पुढच्या जेव्हा तेजस्विनीकडे आम्ही जाऊ आता परत पुढच्या पार्टीला, तर त्याच्यामध्ये ती आम्हाला काहीतरी सर्व करेल. आणि तुझ्या घरी जेव्हा आम्ही मेथीची भाजी खायला येऊ तेव्हा तू आम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी सर्व करशील. येस, नक्कीच. सो थँक्यू सो मच. चलो थँक्यू. थँक्यू सो मच. जाताय आता तुम्ही. नाही अरे, असं नाही लगेच जाऊन देणार. अरे तू पहिलं गिफ्ट म्हणालास म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड आहे की 1 2 3 4 Smart girl. किती माहित नाही. व्हेरी स्मार्ट गर्ल. थँक्स. सो जाऊया गिफ्ट नंबर 2 कडे. गिफ्ट नंबर 2. तेव्हा मजा आहे आपली आज. बघ ना. So this is from a brand called as त्वेषा. त्वेषा हा सुद्धा 2 अतिशय सुंदर आपल्या मराठमोळे जे उद्योजिका आहेत त्यांचा हा ब्रँड आहे. एकीचं नाव आहे किती स्नेहा सुंदर. अब्दागिरी Wow. आणि दुसरीचं नाव आहे पूजा समुद्र. या दोघी जणी एक्सपर्ट आहेत. हँडब्लॉक जे आपल्या साडीज असतात, वेस्टर्न वेअर असतात, आणि किड्स वेअर सुद्धा आहेत त्यांचे. ओके. आणि त्यांची स्पेशालिटी की प्रत्येक पीस मध्ये त्यांची ट्रेडिशन, ते म्हणतो ना, एक आर्टिस्टिक अप्रोच दिसतो. सो दिस इज अ गिफ्ट नंबर 2 फॉर यू. Thank you so समरसाठी much. perfect. समर Oh, साठी अगदी absolutely. परफेक्ट आहे. Cotton. पण मला हेही तुझं माहितीये favorite. की तुम्ही दोघी जणी साड्यांवरती प्रचंड प्रेम करा. हो. येस. सो तुम्हाला दोघींसाठी परत एकदा त्वेषाकडनंच खूप सुंदर साड्या आणल्या अरे आहेत. क्या बात आहे. मला हेही माहितीये की त्या दोघी जणी साड्या एकमेकींचे एक्सचेंज करतात. हो. त्यामुळे मी आता साड्या देण्याचं काम करतो आहे. कोणती साडी कोणी कधी नेसायची हे तुमचं तुम्ही बघा. ओके. सो दिस वन इज फॉर यू. म्हणजे तुला आवडते का बघ, आणि नंतर आणि एकदा दाखव. आय गेस इट इज गोइंग विथ युअर करंट चॉईस ओनली. आज मजा आहे आमची. आणि तेजस्विनी इज मोर इन टू काय म्हणतात अर्धी कलर्स, नॅचरल कलर्स. सो दिस वन इज फी. सुंदर. थँक्यू सो मच. वा वा मी पण खूप थँक्यू सो सुंदर. मच. थँक्यू. किती गोड. सो झालं डन. Yes. जायचं नाही. नाही रुको का? रुको रुको. सो थांबा, याच्यावरती थांबत नाहीत. आता तुम्हाला मी वेस्टर्न वेअर दिलंय, मी तुम्हाला साड्या दिल्या, पण ते ज्वेलरी शिवाय कम्प्लीट नाही. त्यामुळे हिअर कम्स आवर थर्ड गिफ्ट. आपला एक पुण्यातलाच खूप छान ब्रँड आहे उत्कृष्ट नावाचा, ऐश्वर्या आणि शिवालीचा. त्यांचं आपलं जे जर्मन सिल्वर हे असतं त्याची ज्वेलरी आहे. अतिशय सुंदर त्यांची युनिक डिझाईन्स आहेत, नाजूक आहेत. आणि तुम्हाला अगदी ट्रेडिशनल साडी नेसायची असेल किंवा वेस्टर्न वेअर घालायचं असेल, दोन्हीसाठी तुम्हाला डोळे झाकून एका ब्रँडवरती विश्वास ठेवायचा आहे, तो म्हणजे उत्कृष्ट आहे. ओके. ठीक आहे. सो छोटा पॅकेट बडा धमाका आहे. सो नक्की ओपन करा आणि प्लीज दाखवा. थँक्यू सो मच. तेजस्विनीच्या डोळ्यामध्ये एक जी चमक आलेली ना की ज्वेलरी आलेली आहे. मला गिफ्ट खूप आवडतात. सो आय होप यू लाईक दिस. किती सुंदर. वा वा सो थँक्यू सो मच. तुमचा पूर्ण आम्ही लुक सेट केलेला आहे. वाव. तुम्ही आज आमचा पहिला एपिसोड खूप छान सेट केला परफेक्ट साडीसाठी. आहे ना. साडीला Amazing. परफेक्ट आहे. नाईस. मॅचिंग. तर मला ह्याचा आनंद आहे की तुम्हाला हे सगळं काही खूप आवडलेलं आहे.
सो याच नोटवर मंडळ आपलं अतिशय आभारी आहे आणि मंडळ तुम्हाला सांगते की वारंवार आमच्या किचनमध्ये यावं महाराजा, कारण ताईंच्या हातचा बरेच पदार्थ आपल्याला खायचे आहेत. So, नाही मी बनवायला पण येईल. तुपातली खारीक आणि पावट्याची भाजी तुझी, आणि तू ते लोणचं कुठलं करणार होतीस तेजू? प्रॉन्सचं लोणचं, असे 3 आयटम आपल्याला तुझ्याकडनं हवे. आणि तुझ्याकडे आम्हाला यायचं आहे खापराची पुरणपोळी, मेथीची भाजी आणि दाल बाटी. ओके, सो एंड घेऊयात. सो याच नोटवरती आजचा एपिसोड इथे संपवतो आहे. पण जसं आपण प्रत्येक एपिसोडच्या एंडला म्हणतो तसं आजही म्हणूयात की खाण्यावरती प्रेम करत राहायचं आहे आणि फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 2 इतक्या सुंदर मुलींनी सांगितले प्लीज करा. बाय. Bye.